राहुल भाई यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कदापि त्याच्यामध्ये त्यांनी कुठले चूक केली आहे असं तुम्हाला वाटून देणार नाही हा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो। वेगवेगळ्या बातम्या येतील जातील त्याच्यावर भरोसा करू नका। इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने सडोली आणि काठेवाडीचं नातं काय ते आता महाराष्ट्राने बघावं। मी सुरुवातीलाच PN पाटील साहेबांच्या समोर अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी या निमित्तानं तुम्हाला आणि इतर सर्व माझ्या कोल्हापूरवासियांना आणि PN पाटलांना मानणारा जो वर्ग माझ्या करवीरमध्ये, राधानगरीमध्ये, पन्हाळ्यामध्ये, गगनबावड्यामध्ये या कोल्हापूरच्या परिसरामध्ये आहे त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज आमच्या राहुल भाई यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कदापि त्याच्यामध्ये त्यांनी कुठले चूक केली आहे असं तुम्हाला वाटून देणार नाही हा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो। आणि मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, अनेक जण मगाशी बोलत होते, अनेक जण स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय PN पाटील साहेबांचे जे काही एक जवळीक होती, एक जिव्हाळा होता, एक आपलेपणा होता, हा एक परिवार म्हणून ते राहिले आणि तुम्ही सांगितलं की नेहमी सडोली आणि बाबळगाव त्यांचं एक जवळीकीचं नातं महाराष्ट्रातल्या जनतेने आजपर्यंत पाहिलं। इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने सडोली आणि काठेवाडीचं नातं काय ते आता महाराष्ट्राने बघावं। त्याबद्दल आपण काळजी करू नका, आपण आपल्याकडनं चुकून देऊ नका कुठंही। अरे जरा दमानी घे ना, एवढा का उतावळून राहायचं? फार उतावळी झालं की मजा येत नाही, जरा दमाने। मित्रांनो, यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं त्याच्यातनं आपल्याला पक्षाची आपली ताकद वाढवता येते, राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करता येतं। मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, एकंदरीतच इथून पुढच्या काळामध्ये वाटचाल करत असताना आमच्या राहुल भाईंनी पण सांगितलं की दादा, जसं PN पाटलांच्या पाठीशी विलासराव देशमुख उभे राहिले त्याच पद्धतीनं तुम्ही आम्हाला आधार द्या। मी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं सांगतो, हा अजित पवार राहुल भाईंना तशाच पद्धतीचा आधार देईल। त्याबद्दल आपण काळजी करू नका। वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक प्रकारची कामं आपल्याला सगळ्यांना करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी आपल्याला विनंती आहे की ही तर सुरुवात आहे, आपल्याला उद्याच्या काळामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे वातावरण तयार करायचं आहे आणि हे वातावरण तयार करत असताना प्रश्न पण आहे, वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या काही जादूच्या कांडीप्रमाणे एका फटक्यात आपल्याला सोडवता येत नाही। पण मला प्रशासनाचा अनेक वर्षाचा अनुभव आहे। मी आजच सकाळी तुमच्याकडे येत असताना 3 तास महानगरपालिका कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिका, जिल्हा परिषद कोल्हापूर, आपले कोल्हापूर जिल्हा, आपले पोलीस खातं, या सगळ्यांची आढावा बैठक आपले मंत्री महोदय मुश्रीफ साहेब होते, खासदार धैर्यशील माने होते, अनेक आमदार तिथं उपस्थित होते। मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे, मी सकाळी 6 वाजल्यापासून काम करत असतो, मला कामाची आवड आहे। मी काही वेगळं काही करण्याकरता करत नाही। आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर सारखं सारखं अशा प्रकारचं आयुष्य आपल्याला मिळत नसतं। मिळालेल्या आयुष्याचा उपयोग हा समाजातल्या शेवटच्या माणसाच्या करता करायचा असतो आणि ते स्वप्न उराशी बाळगून आम्ही सगळेजण काम करतो। जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार मी करत नाही, त्याच्या संदर्भामध्ये एक माणुसकीचा विचार मी करत असतो। आपला पक्ष देखील तोच विचार करत असतो आणि त्यामुळं पुढे जात असताना आता भोगावती कारखान्याच्या बद्दल आज राहुल भैया इकडे येत असताना त्यांनी कुठली अट घातली नाही किंवा असंही सांगितलं नाही की अजित पवार तुम्ही भोगावती कारखान्याला मदत करा तर मी घेतो, त्यांनी तसं काही सांगितलं नाही। कामं तरी करायचीच असतात, त्याच्याकरता जनतेने आम्हाला निवडून दिलं, त्याच्याकरता 6-6 वेळेला
या राज्याचा उपमुख्यमंत्री होण्याचा संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। तुम्ही सगळेजण शेतकरी आहात, मी शेतकरी आहे, राहुल भाऊ या शेतकरी आहे, शेतकरी ही तुमची माझी जात आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्याला कुठं अडचण येता कामा नये हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं ध्येय आहे। तेच आमच्या महायुती सरकारचं ध्येय आहे। त्याचकरता देवेंद्रजी, एकनाथराव, मी आणि मुश्रीफ साहेब पण बाकीचे सगळे काम करत असतात। त्याबद्दल तुम्ही चिंता बाळगू नका। वेगवेगळ्या बातम्या येतील जातील, त्याच्यावर भरोसा करू नका। आत्ता थोडक्यात आपल्या राहुल भैयांना अपयश आलं, पण मी महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगत असतो, बाबांनो, अपयशाने खचून जाऊ नका आणि यशाने हुरळून जाऊ नका। कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 48 पैकी फक्त 17 जागा निवडून आल्या। आम्ही खचलो नाही, आम्ही पुन्हा जनतेच्या दारात गेलो। जनता जनार्दन सर्वस्व आहे, त्यांचा विश्वास पुन्हा संपादन केला, माझ्या लाडक्या बहिणींचा विश्वास संपादन केला। कुठं आम्ही कमी पडलो असं दुरुस्त करू असं सांगितलं आणि त्याच्यातनं पुन्हा विधानसभेला सामोरं गेलो आणि त्याच्यातून मोठ्या संख्येने आमचे आमदार निवडून आले। परंतु मित्रांनो, हाच काळ सतत राहत नसतो, चढ उतार असतात। 5 महिन्याच्या पूर्वीची लोकसभेची निवडणूक आणि 5 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक, फरक झाला की नाही? झाला फरक, नाही म्हणून चालणार नाही। तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये आज आपल्या स्वर्गीय PN पाटील साहेब हयात नसले तरी वरून ते आपल्याकडे बघताय। आपला कार्यकर्ता कुठं चुकता कामा नये, दिवसा एक रात्री एक असला धंदा करता कामा नये। जीवाला जीव देण्याचं काम तुम्ही PN पाटलांच्या बाबतीमध्ये केलं, काकणपर त्याच्यापेक्षा जास्त काम राहुल भैयांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि हे केल्यानंतर तुमचंही त्याच्यातनं सगळ्यांचं भलं होणार आहे। शेवटी आपल्याला नेता तसा निवडायचा असतो, ही गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे।